आज फॉर्च्युनरचं मित्रांनो मैदान पार पडतंय आणि आज त्याच आदतचा सेमी 4 झाला आणि त्यात आज दादा म्हटले की पुष्पराज झुकेगा नाही आला, तर आज तो झुकला नाही दादा. मित्रांनो राजू दादा, आजचा आनंद काय सांगशील? असो दिसतात तुझे, काय सांगशील? मी बोलू नाही शकत, एवढा आनंद मला झालाय. काय सांगशील? तुझ्या डोळ्यात सगळं दिसतंय ते अत्यंत, म्हणजे तू पुष्पराजला घेतला, तुमचं नाव केलं आज. होय. काय सांगशील आजचा आनंद? आजचा आनंद लय आहे, आम्हाला सांगू शकत नाही एवढा आनंद आहे. ज्यांनी म्हणली ना पळणार नाही, त्यांना आज ती सगळं साध्य करून दाखवले. नक्कीच तुझ्या या ना 2 मिनिट. मित्रांनो या आनंदात तुम्ही मित्रांनो बघू शकता की खूप काही सांगून जातं मित्रांनो. पण दादा तुझं नाव झालं, ये दादा दादा इकडे. मित्रांनो आज हा मालकाचा आपल्या बैलावरती असणार प्रेम तुम्ही बघू शकता. मित्रांनो ते पूर्ण केले पुष्पराजने एवढ्या मोठ्या फॉर्च्युनरच्या मित्रांनो मैदानात गुलाल मिळवला आहे. तो पण एक महत्वाचा गुलाल आहे मित्रांनो, बघू शकता. ही सगळी टीम आहे. दादा पण तुमच्या सगळ्या टीमचं हार्दिक अभिनंदन आहे. या अश्रू मित्रांनो सर्व काही सांगून जात आहेत अक्षरशः. कसं वाटतंय एकंदरीत आज? नाही बोलू शकत, मी पुन्हा बोलतो. दादा तुम्ही बोला. खूप कष्ट केले मित्रांनी माझ्या इथे पोहोचण्यासाठी आणि भरपूर परिश्रम या ठिकाणी येण्यासाठी घेतलेला आहे. बरोबर. आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की आम्ही या ठिकाणी पोहोचलोय. अत्यंत आम्हाला आनंद होत आहे. आज परत एकदा तयार केला तो म्हणजे मथुर. आपण आज हक्काने बोलू शकतो, गुरु तयार केला. कारण की त्यांनी मला जेव्हा कॉल केला होता ना, का दादा खरोखर पैरा फिक्स आहे का, आम्हाला असं समजलंय का पैरा आम्हाला नाहीये, म्हणजे गंडवतात का असा. पण दादा कोणाला गंडवणारा नाहीये. मी सांगितलं भाऊंना का दादाने एकदा शब्द दिला म्हणजे ते पराजित होल, हार होल, काय होल, बरोबर ते माझ्या मनामध्ये नसतो. आज पण गटाला कमी पलाला वासरू पुढे तोंडाला, पण आम्हाला विश्वास होता, आत्मविश्वास मथुरवर आणि त्याच्यावर का त्यांनी गला दिला तरी मथुर त्याला नेल उचलून, एवढा विश्वास होता मला. कारण की मथुरवर भरपूर विश्वास आहे, माझा देव आहे. मला एवढा माहिती आहे का आज जर माझा साहेब बोलतो का आमचा पण एक ठाण्याचा मथुर आहे, मग तो आज अख्ख्या देशभरात सगळ्यांना माहित पडला हो ठाण्याचा ओरिजिनल मथुर आहे. आणि खासदार श्रीकांत साहेब यांनी सांगितलंय आमचा मथुर आहे म्हटले, आणि आज त्यांचं मैदान होतं, त्याने तुमचं नाव 100% राखलंय यात. 100% राखला. आणि त्यांच्या मनामध्ये असून मी अजून बसणार फक्त मथुरच्या जीवावर. खाली एकच गोष्टीची वाईटपणा वाटली का बाजूला आम्ही दोन्ही भाऊ म्हणून गाडी लढत झाली, सर्जा आणि मथुर. त्या गोष्टीचा वाईट वाटतं का आमने सामने गाडी नव्हती यायला पाहिजे, पण ते आपल्या हातात नाहीये. त्यांच्या तोही माझाच बैल आहे, कारण की माझा तो नंदी माझाच आहे. माझा प्रेम आहे भैयांवर पण आणि शंभूवर पण, एकदम भावासारखे संबंध आहेत. एकत्र बसून बाईट दिली तेव्हाच समजलं आम्हाला का ही गाडी एक जोत्यात लागले, एक गटामध्ये लागली. पण दादा मथुरचा कमबॅक होता, तो तुम्ही म्हणता म्हणजे प्रत्येक वारंवार दाखवलं त्याने की कमबॅक कसा असतो ते असा असतो. मी बोललो होतो, मी सेमीला गट झाल्यानंतर बोललो होतो का दुःखाच्या डोंगरातून बाहेर निघतो, पुन्हा एकदा त्याच्या मालकाचं नाव अजरामर करतो. अगे जगभरात रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण. आज पुष्पराजचे जे असतो आज अक्षरशः मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. बघा आमचा सोनू, समीर भाऊ, केशरी भाऊ, आमचा किरू भाऊ, आमचा बॉस आहे किरू भाऊ, ही सगळे आमची टीम म्हणजे सगळे पहिल्यांदाच आले शर्यतीला. एवढे वेळेला म्हणजे वेगवेगळे पोरं असायचे, आता सगळेच एकत्र होते. आज आमचे शिरवलचे पोरं बंड्या वगैरे, दादा, समीर भैया, शुभम, गौरव, सगळीच टीम, प्रेम झाला, हे सगळे आमचे जेवढे पण पोरं आहेत या सगळ्यांचा आशीर्वाद. आणि सगळ्यात मोठा हा दिलदार आणि गरीब मालक होता, त्या मालकाच्या आज नियती मुले आज गाडी राहिली. मला तरी असं वाटतं, कारण की अपेक्षा नसताना गाडी राहिलेली आहे. माझी पण एकच इच्छा होती, माझा मथुर मोठ्या मैदानामध्ये राहतच असतो, पण त्यांनी या मैदानाला मला कपाळाला टिळा लावून द्यावा हीच अपेक्षा होती. घरातून निघल्यापासून रात्रीपर्यंत माझा आतापर्यंतचा हेतू हेच आहे. आम्हाला आज पण 9व्या नंबराचा गुलाल लागला ना, त्यात पण आम्ही समाधानी आणि खुश आहे. 100% दादा. आणि आज तुम्हाला बालूमामाचा आशीर्वाद लागलाय. बालूमामाचा आशीर्वाद आहे. तुमच्याकडे एक प्रतिमा आली आहे, त्यांचा पण 100% तुम्हाला आशीर्वाद. बालूमामाचा आशीर्वाद आहे, आमच्या कुलदेवांचा आशीर्वाद आहे. कारण की कुलदेवाला मी एकच मागणं करत असतो मी माझ्या मथुरला तुझ्या घोड्याच्या वाहनासारखा पळवत राहा, घोड्यासारखाच पळवत राहा. त्याला स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या बळावर अखंड महाराष्ट्रभर, देशभर माझं नाव त्याच्या पळाच्या जोरावर करू दे, हीच देवाला मी चरणी प्रार्थना करत असतो. आणि मला खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे
एकदम मन भरून आला ना, एवढा मोठा मैदान, बक्षीस राहिले बाजूला, पण या मैदानामध्ये अखंड देशभरात चर्चा असते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या साहेबांची इज्जत, ठाणेकरांची इज्जत म्हणून ती आज करून दाखवली माझ्या मथुरने. जेवढी फॅन फॅमिली माझ्यासाठी येते, आज त्यांना कळला असेल मथुरचे फॅन आम्ही काय. दादा आज निकालाला अक्षरशः प्रेक्षक रस्त्यावरून बघत होता मथुर लागला का, आणि बाहेरूनच कालवा केला की मथुर लागला. ज्यावेळी तुमचं नाव निघतं त्यावेळी महाराष्ट्रात जल्लोष होतो प्रत्येक मैदानात, आणि मोठं मैदान असलं की राहुल दादांचं नाव तर फिक्स 100% फायनल असतंच. तेच माझ्या मथुरने मला कमवून दिलं आतापर्यंत जो नाव. आज मुंबईमधून माझे चाहते, माझे नातेवाईक कोणीच राहिले नाही या मैदानामध्ये आज येण्यासाठी. मला खाली एकच गोष्टीचं वाईट वाटतंय का माझा मथुर कधी माझी मान खाली नाही करून देत. आतापर्यंत जेव्हा जेव्हा म्हणजे दाखवायचा वेळ येतं जगभरामध्ये, आता खाली काही लोकांचे कमेंट पण कधी कधी आम्ही लक्ष नाही देत, पण जेव्हा शुभम गौरव हे लोक सगळे सांगतात ना भैया वगैरे, मथुरला फक्त तुम्ही फेरे काढा. अरे मथुरला फेरे नाही, मथुर प्रत्येकाला पुरून उरलाय. प्रत्येकाला जे बोललात ना त्यांना आता काय चांगलं नाही वाटत, गर्वाचं त्रास होत. बघा प्रत्येक नंदी आपले सगळे महादेवाचेच आहेत. खाली एकच गोष्टीचा पुन्हा एकदा सांगतो, मी काही चुकलो असेल माफ करा, आनंदाच्या भरामध्ये काही बोललो असेल ते सुद्धा माफ करा मला. पण एक पिल्लू घेऊन एकदा फायनल मध्ये आम्ही तो दरारा दादा कुठंतरी मथुरचा सगळ्यांचा. पण आज तो पिल्लू 16 महिन्याचा, बरोबर सगळ्यात मोठा आनंद काय, 16 महिन्याचा पिल्लू घेऊन आम्ही आज मैदानामध्ये मोठ्या मैदानामध्ये पळालो. ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आजपर्यंत म्हणजे मथुरचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा आदतला घेऊन पळाला त्यावेळी त्याने इतिहासच केला आहे. अख्ख्या जगाला माहिती केलाय त्याने. बरोबर. आणि आज पण या अख्ख्या महाराष्ट्रात भारत देशात कळेल की मथुर हा आदत गुरु, म्हणजे तो गुरु आदतच. बरोबर. आता कारण काय आता तो मी बोलण्यापेक्षा जग जाहीर आहे का नाही. आता प्रत्येकाला माहिती आहे. हे बघा आम्हाला तर असं वाटतं प्रत्येक गोडगरीबाचा नंदी खूप मोठा व्हावा, पण मी याचा भावना सांगितला. याचा कालखंड खूप मोठा आहे, याचा इतिहास मोठा आहे. दमादमाने पलवा, अजून तो खूप कोवला आहे छातीमध्ये, तर त्याला घाई नका करू. पुढचा भविष्य मोठा आहे. त्याला जो करंट आहे या वयामध्ये असला करंट ओपनच्या मैदानामध्ये खाऊ नाहीये पळणारात, कारण की तो ओपनच्या मैदानामध्ये राहिलेला आहे वासरू. म्हणून पुढचा तुमचा भविष्य चांगला आहे, अजून खूप मोठा नाव होईल. जसा फक्त एकच बोलतो का, जसा मी प्रामाणिकपणे माझ्या मथुर सोबत राहिलोय ना, प्रत्येक गाडा मालकांनी त्या नंदीच्यावर विश्वास ठेवून त्याविषयी प्रामाणिक राहायला पाहिजे. नाहीतर आपला पळायला लागला आपण बोलतो आम्हाला वायदी, हे बक्षीस, या सगळ्या गोष्टी, पण आपल्यात असा कोणता प्रकार झालाय का? अजिबात नाही. कधी होत पण नाही. मला म्हटले 10 लाख रुपये वायदी दिली तुम्ही मथुरला. मी म्हटलं माझ्या वासराच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो, जर घेतला असेल तर तुम्ही सांगायचे आम्ही हरणार. माझे दोन्ही पोरं आहेत, माझ्यासाठी सर्व काय आहेत. आता तुम्हाला काय सांगू, त्यांच्या पुढे तर कोण नाहीये. माझी घरची लक्ष्मी आहे. आता या काही शक्ती खायला काय चांगलं वाटत, जग जाहीर आहे ना. आपलं हे काम नाहीये, कोणाचा रुपया पण नाही बघला, उलटा खिशात टाकून आपण निघलेलो आहे. दादा तुमचा एक इतिहास आहे नावाचा की तुम्ही वायदी तर कधीच नाही घेत आणि त्याच्या विरोधात आहे 100%.